मग काय म्हणते, काय चाललंय शेत? काही नाही चाललं हे बघा. नाही नाही, शेतीला म्हणतात लय बाजार वाढ, आपलं मेथीला लय बाजार वाढली, काय भानगडे बरं? अहो कोण म्हणलं तुम्हाला मेथीला बाजार भाव वाढलाय? हो का कालपासून एवढ्यांनी ही वजी आहेत ना, हा एवढ्यांनी वजी कालपासून 4 सारं उपटून घातले गुरांना. हा काय? जाऊ दे आता, त्याला नाही बाजार भाव तर निदान गाई गुजीच्या तरी मुखी लागन. बापरे. आता असं वायला घालवायचं तर हे बघा एवढं उपटले. मग काय आता भांडवल तर अंगावर. भांडवले अंगावर मजुरी पण आता त्या दिवशी उपटाय बाया घेतलं तर मजुरी अंगावच आहे ना. बापरे, काय बाजार होती सध्या मग आता? आता त्या दिवशी काय 280 300 रुपये चांगल्या मालाला. अगं आयो, बाई रोज किती 300 रुपये उपटायला. विचार करा ना तुम्ही. आणि काढता काढता जातो कापून वेगळाच. काढता कापून वेगळा जातो. कधीच आपल्या शेतीच्या बाबतीत कधी नशीब बुचकतच नाही. म्हणजे प्रत्येक मालात काय ना काहीतरी आपण म्हणजे लॉस होतोच आपला, नाही का? गेल्या वर्षी कांदे केले तेव्हा कांदे पडलेत बरा की अजून. हा ती काय ती बरा की नाही का? हा ते हा. कांदा होतं नाही का? आणि एका हे हे बघा, असं हा, इकडं. वजीच्या वजी बांधून बघा, गायला घाली ते इकडं. गाया खात्यात. मग आता काय जाऊ दे, अशी वायला जायची तर. आता हे भरपूर मोठं वज झाले आता तर, नाही का? मोठं वज झाली सकाळी पण मी एक घातलं, मगाशी एक घातलं. हा मग आता या भरपूर अजून तर हे बघा, ही मेथी बघा, एवढं अख्खं वावर आहे बघा, तो त्या बांधापर्यंत सगळं इथून इथून एवढी डायरेक्ट त्या बघा तिथपर्यंत, म्हणजे काय बाजार नाही म्हणून भाजी पण कशी बघा ना. एवढी मेथी आहे. आणि आता सध्या इकडे हो का एवढी मेथी उपटलेली निम्म वावर, त्या बाराकीपासून इकडं एवढं वावर मेथीचं उपटलं. खूप मेहनत घेतली, खूप त्रास झाला. गेलं घेऊन मार्केटला, गाया खात्यात जाऊ दे आता. पण मार्केटला बाजार होती 250, 200, 260, 300, हे बघा, हे असं ओझं 350, बांधून न्यावं लागते पारा. 400 असे बाजार भाव. तुम्ही मग सांगा आता ना. मग सांगा, त्याच्यात आता समजा गाडी भाडे, बाईची मजुरी, एका एका नाही म्हणजे का जेवढं बाया होत्या तेवढं उपटायला त्यांची मजुरी, आमचं कष्ट, आम्ही घातलेलं भांडवल, हे सगळं याचा हिशोब जर लावला तर पदरचे पैसे आमचे गेले त्या दिवशी, आहे का नाही? अक्षरशः आहे ना, आम्ही हा. 11 वाजल्यापासून उपटितो. हे बघा हात कसे झाले उपटून उपटून. आणि कवडी मोल बाजार भाव आहे मेथीला. अक्षरशः ढिगाशी ढीग लागलेत मंचर मार्केटला. कुणी काय सुद्धा करायचं? विचारित नाही. गाया खात्या तिथं येऊन. मग मंचरला जनावरांना घालण्यापेक्षा आपल्या गायांना घातलेलं काय वाईट आहे? खाऊ द्या गुरांना, जाऊ मग दे, काय खातीन गाया तरी नाही का. नाही पण भाजी जशी तिला दुष्ट लागण अशी भाजी. आता. एक थाप बसली जशी हा, काही एक थाप शिवाय पार हिरवीगार, काहीच नाही. हिरवगार पार एकदम तर काय करायचं? असं शेतीचं म्हणजे नाही का. आता मेथीचं वावर होतं, पण आता काय नशिबाच्या पुढं काय नाही चालत. नशिबाच्या शेवट पुढं काहीच नाही. पण हार मानायची नाही. जीव नुसता असा असा होते त्या नाही माला. नाही, जरी झालं तरी हार मानायची नाही. हा ना. पुढचं पाऊल परत मजबूत पद्धतीने टाकायचं. हार मानायची नाही. किती नुकसान होऊ द्या, तोटा होऊ द्या, हार आपण मानून कसं जमन? आपण खड्ड्यात गेलो तरी चालन, पण शेतकरी खड्ड्यात गेला तरी चालन, पण बाहेरचे जगले पाहिजे, व्यापारी जगले पाहिजे, व्यापाऱ्यांचं पोट भरलं पाहिजे, आणि सर्व जनतेचं पोट भरलं पाहिजे शेतकऱ्यांकडून. कारण एवढा मोठा दिलदार मनाचा शेतकरी असतोय. तर आता हे मग बघा, आता कोणाला सांगितलं घेऊन जा तुम्हाला भाजीला काय लागन ते विचारा येतात लोक. मी बिंदास म्हणते कुणी घेऊन जा काय खायचे ते. पण कष्ट चुकत नाही ना, दिवसभर उन्हात अनात राबावं भांडवल लागते. भांडवल गेलं, आमचं भांडवल गेलं भांडवल वायाला. गेलं ना अक्षरशः. आता काय एवढं पाणी भरायची मेहनत. मेहनत पण गेली, सकाळचं पहाटेचं गारठ्यात उठून पाणी भरायला आलो आम्ही. काय करायचं आता? एवढं मेहनत घेऊन आता त्याला ट्रॅक्टरला कांद्याने रोटरायला रडवलं. खर्च गेला, मी तिच्या भाजीनी राडवलं. शेवट सगळं अंगावरती हा. आलं. म्हणजे कष्ट सगळं फुकट आहे. फक्त शेतीमध्ये तरी काही काहींना होते, भेटते, म्हणजे काही मालांचं बाजारभाव असल्यामुळं ते भेटते त्यांना. पण विषय काय आहे की बुवा, प्रत्येक मालाला थोडंफार का होईना काहीतरी बाजारभाव फिक्स पाहिजे, थोडा सरासरी तरी बाजारभाव पाहिजे होता. हा, निदान 1000 रुपयापर्यंत जरी असतं ना तरी बाद झालं असतं थोडेफार आम्हाला. पैसे झाले असते. पण बाजार नाही ना. माला का बघून आहे ना, जीवन असा असा होते. मालच लय एक नंबर वाटलाय. पण मग आता काय सगळं करायचं चांगलं आहे, करू? खरं आहे. आता आपण परिस्थिती पुढं काहीच करता येणार नाही. नाही. हतबल झालेली गोष्ट आहे सध्या की एवढं भांडवल घातलं, मेहनत घातली आम्ही दोघांनी. ह्या प्रत्येक साऱ्यामध्ये एका साऱ्यात 2-2 वेळा कोळपं घातलं स्वतःनी, म्हणजे हाकलं, म्हणजे आपण त्याच्यावरती दगड ठेवून ते ओढलं पूर्णपणे कोळपं मेथीला. लय टेन्शन येते. पण आता काय एवढं बरं, कष्ट मेथी उपटायला आमचं जड वायाला असते, गेलं, धना फुकट हलका गेलं असतो. कष्ट. काय करायचं आम्ही आता, असा विषय आहे. त्यामुळे चला. काही करावं वाटत नाही. असं नाही हुरूप करावं. येत नाही. हुरूपासूनच आपल्याला आशा अपेक्षा ज्या आहेत त्या आपण सोडायच्या नसतात. ज्या वेळेस काय वाटण ना, ह्या मालात नाही, चला पुढल्या मालात नक्की भेटते, प्रयत्न करत राहायचे, आता प्रयत्न शेती सोडायचे म्हणले नाही. आपण प्रयत्न थोडे सोडणार आहे. काही हो. ना काही तर करीतच असते.
तो ऊस लावलाय त्या ऊसात एकदा खुरापडे परत हे मोकार गावात पण झाले. विषय कसा आहे की बाबा मला एवढं सांगायचं आहे सरकारला का बाबा तुम्ही शेतकऱ्यांना महिन्याला वर्षाला काय 2-2 हजार काय देत असाल ते देत असाल, पण ते त्याच्यापेक्षा मालांना बाजार फिक्स करा, सरासरी बाजार ठेवा, की जेणेकरून शेतकऱ्याचा अंगावर येणार नाही भांडवल सुटून त्याला. मी म्हणतो 2 रुपये नाही 8 तर भेटू द्या कम से कम, याची तरी त्यात मालाला थोडीशी बाजारभाव नाही. काळजी घ्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे. बघा प्रत्येकाला पटलं तर आता आम्ही तरी काही सांगणार नाही का, आता शेवट आम्ही तर काय रडणार तर नाहीच, आम्ही जे आहे ते करतच राहणार आहे. शेतकरी तर कधी खचला नाही, नाही. नुकसान झालं तरी कधी रडला नाही, पण शेवट करावंच लागत ते करणार आम्ही, सोडणार नाही आम्ही. आम्ही अपेक्षा इच्छा ज्या आहेत आमच्या मनात शेती संदर्भातल्या, शेती तर ओसवाट ठेवता येणार नाही आम्हाला, नाही. काही ना काहीतरी माल करावंच लागणार आहे, भांडवल तर घालावंच लागणार आहे. लाखो रुपये शेतकरी त्या मातीत घालतो आणि त्या मातीचं कधी कधी त्या भांडाला उभं करायचं म्हणलं का याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, असं करूनच करावं लागते. पैसा यायला तर इन्कमची बाजू कुठं नाहीच आहे, पण खड्ड्यातच आहे प्रत्येक वेळेस का नाही. पर्याय नाही आता. हा ना. पण जाऊ द्या, काय अडचण नाही. चला, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हा, आणि शुभेच्छा प्रेम सोबत आहे, आहे ना प्रेम आम्हाला. सोबत आहे, म्हणून तरी सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि करणार आम्ही त्या सिद्ध करणार, त्याच्यात काही विषय नाही. माझ्यासारखे अनेक शेतकरी असू शकतात की त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे, घडतंय प्रत्येकाच्या बाबतीत. चालू वर्षीची कंडिशन 2025 काय भयंकर अवस्थेत गेलेलं आहे लोकांचं, शेतकऱ्यांचं. म्हणजे की बघ किती नुकसान झालं आहे, कांद्याचं नुकसान झालं आहे, भांडवल किती अंगावरती आल्यात, काय नुकसान झालं आहे. आता सरकार भरून देणार आहे काय, ते भरपाई देणार तुम्ही, कर्ज माफ करणार, कशासाठी करताय तुम्ही? बाजारभाव फिक्स करा, म्हणजे सगळ्यांचे प्रश्न असे पटापट सुटून जातील. बाजारभाव फक्त फिक्स करा, सरासरी तरी कम से कम, की जेणेकरून भांडवल घालून जेवढा खर्च होतोय त्याच्यातून काही ना काहीतरी भांडवल सुटून का होईना 8 50 पैसे 4 भेटावा, नंतर तिथून खत पुढचं असतात, होईल. औषध असते, मजुरी असते, लाईट बिल असतो शेताचा, खताच्या मोटारीचा, मग खताच्या गोणी 2-2 हजारावर गेल्यात, हा ना. काय करायचं? लई नाही, पण रुपयाला रुपया भेटला तरी बस, लईची पण अपेक्षा नाही ना. ठीक आहे, चला जाऊ द्या, काय अडचण नाही. आमचं पुढचं नवीन पाऊल आम्ही नवीन जोमानं नवीन नाही, खचणार ताकदीनं तर टाकणार, नाहीच आहे, जो आम्हाला हसणार उगाच तर राहणार आहे नाही. आम्ही. नक्कीच नक्कीच. चला, नमस्कार.